आपण जाऊया प्रगटीकरणाकडे. प्रगटीकरण अध्याय 1. प्रगटीकरण अध्याय 1. माझा विचार आहे की तुम्हा सगळ्यांना याच्या प्रॉपरली नोट्स द्याव्या. ठीक आहे, मी प्लॅन आउट करत आहे की तुम्हाला नोट्स कशा मिळू शकतात. तर त्या नोट्स लवकर तयार होतील हा माझा विश्वास आहे. काही गोष्टी मी वापरत आहे, काही कॉमेंट्रीज आहेत त्या मी वापरत आहे आणि त्या लवकरच कशा पूर्ण होतील त्या पाहून मी तुम्हाला ते लवकरात लवकर नोट्स सर्व देईन असा विश्वास आहे. आपण प्रगटीकरण याचा पहिला अध्याय आणि त्या पहिल्या अध्यायापासून काही जी वचनं आहेत त्याच्यावर आपण मनन करणार आहोत. आपण पत्रांकडं जी 7 पत्र आहेत त्या पत्रांकडं जाण्या अगोदर आपण स्पेसिफिकली काही गोष्टींवर फोकस करूया, शिकण्याचा प्रयत्न करूया. मागील आपलं जे शिक्षण आहे ते अध्याय 1 आणि वचन 8 पर्यंत आपण पाहिलेलं होतं आणि 8 नंतर पुन्हा आता 9, 10 आणि जी पुढची वचनं आहेत त्याच्याकडे आपण जाणार आहे. योहान काय करत आहे तर हा जो योहान आहे तो अध्याय 1 आणि वचन 8 पर्यंत पुस्तकाचं विस्तृत असं इंट्रोडक्शन तो करत आहे आणि पुस्तकाचं इंट्रोडक्शन, त्याची वस्तुस्थिती, तिची ओळख करून दिल्यानंतर आता तो पुढे जात असताना काही घटना ज्या आहेत त्या पुढं उलगडलेल्या आहेत आणि त्या घटना ज्या उलगडलेल्या आहेत तिथं आपल्याला तो घेऊन जात आहे. आणि त्या घटनांमध्ये विशेष करून ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात योहानानं पाहिलेल्या आहेत, जो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त, जो गौरवी प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपण पाहणार आहोत. आपण ज्यावेळेस योहानाकडे पाहतो, योहान जो प्रभू येशू ख्रिस्ताचा इनर सर्कल शिष्य असं म्हणतात. ठीक आहे, इनर सर्कल शिष्य म्हणजे कोण माहित आहे का तुम्हाला? एकूण येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते आणि 12 शिष्यांमध्ये त्याचा एक इनर सर्कल होता आणि ते इनर सर्कल शिष्यांची नाव मला तुम्ही सांगू शका? त्याचा इनर शिष्य सर्कल कोण होता येशू ख्रिस्ता सांगते असायचं? पेत्र, योहान, अजून तिघ जण होते. बरोबर, जेम्स, पेत्र, याकोब आणि योहान, हे इनर सर्कल असं म्हणतात. आणि हा काय करत होता? आता समजा तो प्रार्थनेला चालला तर तो काय करायचा? या तिघांना घेऊन जायचा. इनर सर्कल जे होते त्या इनर सर्कल मध्ये हा योहान पण होता. आणि जेव्हा आपण योहानाकडे पाहतो काही गोष्टी आपल्याला एकदम खूप चांगल्या रीतीने अशा निदर्शनात येतात. त्यातली ही जी गोष्ट आहे योहानाची की तो त्याच्याविषयी असं एक ग्रह शिष्यांमध्ये पसरलेला होता. कारण पुनरुत्थित झालेला येशू ज्यावेळेस त्याला भेटतो त्यावेळेस पेत्र त्याच्याविषयी विचारतो की ह्याचं काय? तर प्रभू तिथे म्हणतो की मी येऊस तोपर्यंत जर हा राहणार असेल तर त्याला तुझं काय, असं तो पेत्राला विचारतो. म्हणून तेव्हापासून ग्रह असा झालेला होता की योहान मरणार नाहीये जोपर्यंत प्रभूचं येणं होणार नाही. आणि त्यामुळं योहानाविषयी तो ग्रह होता. आणि मग योहान काय करतो? एक विस्तृत संक्षिप्त स्वरूपात वचन 1 ते 8 पर्यंत प्रगटीकरणाची ओळख करून देतो. आणि आता ज्या विषयाकडे तो चाललाय तो विषय काय माहितीये का? की योहान जो ह्या सर्कलमध्ये होता त्यानं पुनरुत्थित प्रभूला पाहिलेलं आहे आणि पुनरुत्थित प्रभूला पाहिलेलं आहे. प्रभूची सेवा तो करत आहे आणि आता जे त्याला दर्शन होणार आहे ते दर्शन साधं सुद्धा दर्शन नाही. तर हे दर्शन कोणतं आहे? तर पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त, त्याहून पलीकडं त्याचं झालेलं जे गौरव आहे, ह्या गोष्टी तो आता पाहत आहे आणि त्या पाहिल्यानंतर तो लिहिणार आहे. तर आपण एकदम छान रीतीनं वर्स बाय वर्स आपण जाऊया आणि शिकण्याचा प्रयत्न करू की काय काय त्या ठिकाणी घडलेलं आहे. आणि योहान स्वतःचं इंट्रोडक्शन पुन्हा कसं करत आहे. तर अध्याय 1 आणि वचन 9 तिथं पुन्हा एकदा आपल्याला योहान आता या पहिल्या वचनापासून 8व्या वचनापर्यंत तो दोनदा स्वतःविषयी सांगतो की तो कोण आहे. आणि आता वचन 9 पासून पुन्हा एकदा तो रिव्हील करतो. तो म्हणतो की मी योहान, कॉमा. ओके, आता तो पुन्हा काय करतो? मी योहान. आता पण तो स्वतः त्या ठिकाणी आहे आणि तो आता सांगत आहे, दर्शवत आहे नेमकं काय आहे त्याच्याकडे आपण जाऊया. तो म्हणतो की मी योहान, असं तो म्हणून इंट्रोडक्शन करतो आणि पट करून तो पहिलं वाक्य वापरतो. तो असं म्हणतो, तुमचा बंधू.
तो काय म्हणत आहे, तुमचा बंधू. बंधू म्हणजे ब्रदरन. आणि आता त्याचं इंट्रोडक्शन पुढे त्याचं जे विस्तृतपणे त्याने सांगितलेलं आहे, तो असं का म्हणत आहे. तो म्हणतो की मी योहान तुमचा बंधू. हे बोलण्यामागचं कारण काय आहे, त्याचं पूर्ण वचन बघा काय आहे. मी योहान तुमचा बंधू आणि येशूमध्ये जे संकट, काय म्हणत आहे, येशूमध्ये जे संकट कॉमा, ओके, येशूमध्ये जे संकट कॉमा राज्य व धीर, ओके, राज्य व धीर त्यांचा भागीदार. ओके, तो पुन्हा काय म्हणत आहे मी तुम्हाला सांगतो. मी योहान, पुन्हा तो स्वतःचं नाव सांगत आहे की कोण लिहित आहे, कुणाला दर्शन झालेलं आहे. तर म्हणतो मी योहान. आता हा योहान नेमका कुठे आहे, तर बघा मी तुम्हाला ह्याचं संपूर्णपणे वाचल्यानंतर सांगण्याचा प्रयत्न करतो. देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष यामुळे पात्म नावाच्या बेटात होतो. ओके, आता बघा काय म्हटलंय. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली. आता इथंपर्यंत आहे. आपण पहिलं 9 वचन ते जरासं विस्तृतपणे पाहूया की योहान काय म्हणत आहे, आणि त्याच्यानंतर आपण 10व्या वचनाकडे जाऊया. तर योहान 9व्या वचनामध्ये म्हणत आहे की मी योहान, आणि असं म्हणाल्या तो पुढे जाऊन सांगतो की तो काय आहे. तर तो म्हणतो मी तुमचा बंधू आहे. पहिली गोष्ट ही सांगत आहे की मी तुमचा बंधू आहे. तर मागच्या वेळेस आपण एकदा डिस्कशन केलेलं होतं. मला तुम्ही सांगा की या कालखंडामध्ये जो रोमन अधिकारी होता, ज्यानं योहानाला पात्मसच्या बेटावर तुरुंगात टाकलेलं होतं, त्याचं नाव काय होतं त्या सरदाराचं? मी तुम्हाला हे सांगितलंय बरं का. कुणाचा कालखंड होता तो? हा, नाही, निरो झाला, निरो गेला, मेला. कुणाचा कालखंड होता आठवतं? डेमिशियन. कोण होता तो? डेमिशियन. आणि हा डेमिशियन काय होता, तो हा ख्रिस्ती लोकांना छळत होता, त्यांना तो तुरुंगात टाकत होता. आणि आपण जेव्हा ह्या योहानाच्या वयाकडे पाहतो तर अराउंड ह्याचं वय 90+ असं होतं. आणि त्याला हे सगळं कानावर येत आहे बरं का. त्याला काय कानावर येत आहे की ख्रिस्ती लोकांचा कसा छळ चालू आहे, ख्रिस्ती लोकांना कसं छळण्यात येत आहे, ख्रिस्ती लोकांसाठी कसं बोलण्यात येत आहे, त्यांच्याविषयी कशी वागणूक चालू आहे, या अनेक गोष्टी काय आहेत, चालू आहेत. आणि हे योहानाच्या कानावर आहे. आणि योहान काय करत आहे? योहान त्या ठिकाणी सांगत आहे की मी तुमचा बंधू. आता इथंच तो थांबत नाही. मी तुमचा बंधू म्हणाल्या तो लगेच अजून इंट्रोडक्शन करतो. काय करतो बघा, मी तुमचा बंधू एवढंच नाही, तर म्हणतो की जे संकट येशूमध्ये, जे संकट म्हणजे ज्या संकटाच्या क्षेत्रातून तुम्ही लोक जात आहात, संकटामधून जो तुमचा प्रवास आहे, तर त्या संकट पुढे काय म्हटलं बघा, राज्य व धीर. ते संकट, राज्य व धीर. तर तो असं का म्हणत आहे? तर पहिली गोष्ट समजून घ्या, योहान जो आहे हा योहान पात्मसच्या बेटावर आहे. असं नाही की खूप सारे लोक आहेत आणि त्या लोकांमध्ये तो आहे, नाही, एकांतवासात आहे, असं म्हणू शकतो, वनवासात आहे तो, की बेटावर कोणच नाही, हा एकटा त्या ठिकाणी टाकलेला आहे, वयोवृद्ध आहे. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी असताना तो बंधुगणांना लिहित आहे, बंधुगणांना सांगत आहे. स्पेसिफिकली त्याला कुणाला सांगायचं आहे पुढे लिहिण्यात आलेलं आहे. पण तो त्यांना सांगत असताना जॉन स्वतः त्यांना असं म्हणतो, योहान, की तुम्ही माझे भाऊ, तुम्ही माझे सोबती, असं म्हणतो. जेव्हा तो भाऊ त्यांना म्हणतो, तर तो भाऊ म्हणाल्या वाचक जे आहेत, जे त्याचं वाचन करणार आहेत, कुणाविषयी तू कुणाला लिहित आहे, खाली जर वाचलं तर 7 मंडळांना लिही, असं म्हणून देवाचा आत्मा त्याला सांगत आहे. तर ज्यावेळेस तो 7 मंडळ लिहिणार आहे त्यांना तो सांगतो, तुम्ही माझे बंधू, ब्रदरन म्हणजे समान पातळी आहे. अजिबात मी आत्म्यानं संचारित झालो आणि मला मिळालेलं आहे तर तुम्ही मला एकदम ढगात जाऊन ठेवा, नाही, म्हणतो तुम्ही माझे बंधू. नंतर बंधू म्हणाल्या तो दुसरा शब्द म्हणतो, तुम्ही माझे सोबती म्हणजे तुम्ही माझे बंधुवर्ग आहात. आणि एवढंच नाही, तर तुम्ही येशू ख्रिस्तामुळे पात्मस बेटात मी ज्यावेळेस आहे, तुम्ही माझं राज्य व धीर याचे तुम्ही भागीदार इन द सेन्स तुम्ही माझे सोबती आहात. तो त्यांना सांगत आहे. पुढे आपण पाहतो की जेव्हा तो एकाच पातळीवर आणतो सोबती म्हणतो, तर आपण हे पाहतो की ही इज व्हेरी मच कनेक्टेड विथ द चर्च संगती तो कनेक्टेड आहे असं आपल्याला दिसतं. पुढे आपण गेल्यानंतर जेव्हा तो म्हणतो की तुम्ही राज्य व धीर आहात, राज्य व धीर म्हणजे नेमके काय, तो कशाविषयी म्हणत आहे, तर त्याची काही वचनं आहेत. वचनं आपण वाचल्यानंतर आपल्याला समजेल की एक्झॅक्टली त्याला काय म्हणायचं आहे. संकट, राज्य आणि धीर, त्याला नेमकं काय म्हणायचं आहे.
तर काही वचनं आपण वाचल्यानंतर आपल्याला कळतं की एक्झॅक्टली याचं संक्षिप्तपणे त्याला काय सांगायचं. ओके, आपण वचनं वाचूया म्हणजे आपल्याला समजायला थोडी मदत होईल. प्रेषितांची कृत्ये 14वा अध्याय आणि 22वा वचन. प्रेषितांची कृत्ये 14वा अध्याय आणि 22वा वचन. जर कुणाला मिळाला असेल तर कृपा करून वाचा. हा, त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे. तुम्ही बघा तो काय म्हणत आहे की काय होणार आहे संकटात टिकल्यानं. धीरामध्ये राहा, कारण संकटात टिकल्यानं तुम्हाला काय होईल. 22वा वचन मध्ये चित्त स्थिरावून त्यास बोध केला की विश्वासात टिकून राहा. का टिकून राहा? कारण आपल्याला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते. तर म्हणतो काय, संकट, राज्य आणि धीर. जेव्हा ह्या 3 गोष्टी तो बोलत आहे, ज्यावेळेस आपण वचन वाचतो, संकटातून गेल्यानंतर राज्य तुम्हाला मिळणार आहे. आणि योहान ज्यावेळेस हे सांगत आहे त्यावेळेस ती गोष्ट मंडळीला सांगत आहे की संकट, राज्य आणि राज्यानंतर पहा धीर, यामध्ये मी तुमचा भागीदार आहे. आणि जेव्हा आपण हे वचन वाचतो आपल्याला कळतं की पॉल नेमकं काय सांगत आहे, प्रेषितांमध्ये नेमकं हे काय सांगण्यात येत आहे, काय शिक्षण देण्यात येत आहे. की लक्षात घ्या, घाबरू नका. कारण का, संकट आहे, ऍब्सोल्युटली आहे. धीर धरा, कारण का, राज्य मिळणार आहे. आणि म्हणून हा ज्यावेळेस इंट्रोडक्शन करतो योहान काय बोलत आहे की पहा मी तुमचा बंधू योहान आहे. बंधू एवढंच नाही तर मी तुमचा सोबती आहे. तुमचा कोण आहे, भागीदार आहे. कशामध्ये भागीदार आहे? तुमच्या संकटामध्ये, तुम्हाला राज्य मिळणार आहे त्यामध्ये. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये धीर धरायला आपण भागीदार पण होणार आहे. म्हणजे तो बंधू वर्गांना, जे तुम्ही आणि वाचक आहेत, आपल्या सगळ्यांना तो इक्वल, तो ज्या स्टँडर्डला आहे त्या स्टँडर्डला तो आणून ठेवत आहे आणि म्हणत आहे वी ऑल आर इक्वल, नॉट टू वरी. घाबरू नका, भिवू नका, कारण ज्या संकटातून तुम्ही जात आहात त्या संकटामध्ये मी तुमचा भागीदार आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण जेव्हा चालू होतं तेव्हा एक गोष्ट सांगितलेली, संदेशटा ज्यावेळेस संदेश देतो तात्पुरतं समाधान सदैव असतं, पण परमेश्वराला जो संदेश द्यायचा असतो तो संदेश फार लॉंग टर्म मध्ये असतो. आणि तात्पुरतं समाधान काय की डेमिशन जो आहे हा काय करत आहे, हा ख्रिस्ती लोकांना छळत आहे, मंडळांना तो छळत आहे. आणि हे छळवणूक चालू असताना योहानाचं हे पत्र एक फार मोठं सांत्वन घेऊन मंडळीसाठी येतं आणि मंडळीला फार मोठं समाधान मिळतं की भिवू नका. ज्या छळातून तुम्ही चालला, ज्या संकटामधून चाललेला आहात, तिथं तुम्ही एकटे नाहीये, मीही तुमच्या बरोबर आहे, मीही तुमच्या सोबत आहे. तुम्ही घाबरू नका, कारण काय आहे, संकट, राज्य, धीर याच्यामध्ये मी तुमचा भागीदार आहे. ओके, हे हा फोकस तो त्यांना वारंवार करत आहे. आणि मग तो पुन्हा याचं उदाहरण देतो की पहा मी स्वतः पात्मसच्या बेटावर आहे आणि त्या ठिकाणीच त्याला अटक झालेली आहे, त्या ठिकाणीच त्याला ठेवण्यात आलेला आहे. तो म्हणजे मी पात्मसच्या बेटावर आहे, तुम्हाला माहित आहे. आणि मग आता तो सांगत आहे की आता मी ज्यावेळेस पात्मसच्या बेटावर आहे त्यावेळेस नेमकं काय घडलेलं आहे. त्यावेळेस असं घडलेलं आहे की पहा मी प्रभूच्या आत्म्याने संचारित झालो आणि इथून त्याला जे रेव्हेलेशन झालेलं आहे, ओके, त्या रेव्हेलेशनची ही सुरुवात आहे. आणि तो म्हणत आहे की पहा प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो. प्रभूचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? प्रभूचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? तर आपल्याला दिसतं प्रभूचा दिवस म्हणजे आपण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवन चरित्राकडे बघतो, त्याच्या पुनरुत्थानाकडे बघतो, तर आठवड्याचा पहिला दिवस प्रेषितांनी सांगितलं की तो प्रभूचा दिवस. आणि ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला त्या दिवसाला ते प्रभूचा दिवस असं म्हणाले. म्हणून प्रभूचा दिवस म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस. आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. आणि म्हणून ज्यावेळेस आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये का मंडळी जी आहे ती आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र येते. ज्यावेळेस आपण प्रेषितांची कृत्ये वाचतो आणि प्रेषितांच्या कृत्याच्या संक्रमणाच्या काळाकडे जातो. संक्रमणाचा काळ म्हणजे यहुदियातून ख्रिस्ती विश्वासाकडे. मला अनेक लोक हा प्रश्न विचारतात की पाळकसाहेब का आपण रविवारीच एकत्र जमतो, आठवड्याच्या पहिल्या दिवशीच एकत्र का जमायला पाहिजे? कारण प्रारंभापासून जी मंडळी आहे ती मंडळी प्रभूच्या दिवशी एकत्र येत होती. प्रभूचा दिवस म्हणजे येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जो पुनरुत्थित झाला तो पुनरुत्थानाचा दिवस, त्याचं मरण आणि त्या मरणानंतर तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होणं, तो दिवस. आणि तो दिवस सेलिब्रेट करण्यात येत होता काय म्हणून? पुनरुत्थानाचा दिवस, आठवड्याचा पहिला दिवस.
आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळेस पाहिलेलं आहे त्या त्या वेळेस प्रेषित लोक एकत्रित होते आठवड्याच्या पहिल्या दिवशी. त्याला लॉर्ड्स डे इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीमध्ये त्याला प्रभूचा दिवस असं म्हणतात. आणि ह्या प्रभूच्या दिवशी पेत्र हा योहान पुन्हा सांगत आहे की मी आत्म्यानं संचारित झालो. आत्म्यानं संचारित झाल्यानंतर नेमकं काय झालेलं आहे, त्याला तो अलौकिक अनुभव काय आलेला आहे, त्याला ते काय नक्की प्रभूनं त्याला दाखवलेलं आहे, किती अद्भुत असं दर्शन त्याला झालेलं आहे, त्याचं विश्लेषण आता योहान करणार आहे. आणि त्याच्याकडे आपलं जो लक्ष आहे ते लक्ष आपल्याला जाणं आवश्यक आहे. त्याला प्रभूच्या दिवशी अनोखा त्याला अनुभव आलेला आहे, एकदम विशेष प्रकारचा अनुभव त्याला आलेला आहे आणि तो आपण पाहूया. त्याला काय दिसलेलं आहे त्याच्याकडे आपण जाऊया. तेव्हा काय झालं, प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचारित झालो तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली असं तो म्हणतो. करण्याच्या वाणीसारखी एक मोठी वाणी त्याला आली. पहा, ही अद्भुत अशी घटना आहे, त्याला झालेलं प्रगटीकरण आहे आणि त्याच्यामध्ये त्याला आलेली अद्भुत अशी वाणी आहे. ती वाणी नेमकी काय म्हणत आहे त्याच्याकडे आपण जाऊया. तर काय झालेलं आहे बघा, ती म्हणाली, म्हणजे काय म्हणाली, ती वाणी म्हणाली. आणि वाणी काय म्हणालेली आहे तर बघा या ठिकाणी लिहिलंय, जे तू पाहतोस, ओके, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही. जे तू पाहतोस ते तू पुस्तकात लिही आणि काय कर, आणि पुस्तकात लिही कॉमा, आणि ते इफिस, स्मुर्ना, परगम, थुवितिरा, सार्दिस, फिलोदेफिया व लावदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. हे काय कर, ह्या एकूण ज्या 7 मंडळ्या आहेत यांच्याकडे तू हे पाठव. म्हणजे जे आता तू पाहणार आहेस ते काय कर, तू लिही आणि हे लिहून तू या 7 मंडळांना पाठव. आणि ही जी वाणी आहे ही ती वाणी त्यांना ती गोष्ट सांगत आहे. ज्यावेळेस आपण ह्या 7 मंडळांकडे पाहतो, जेव्हा त्याला हे करण्याचा नाद जो आहे तो आलेला आपण पाहिलेला आहे. करण्याचा नाद जो आहे तो त्या कालखंडामध्ये असं म्हणण्यात येतं की एखादा न्याय प्रसंग किंवा एखादा न्याय रोमन साम्राज्यामध्ये जर गाजवायचा आहे आणि सांगायचा आहे त्याच्या अगोदर करण्याचा नाद देण्यात यायचा. आणि त्यामुळे तो करण्याचा नाद एखादं जर घोषणा करायची मोठी तर घोषणा करण्या अगोदर किंवा एखादी गोष्ट गाजवण्या अगोदर नाद करण्यात यायचा. आणि तो नाद केल्यानंतर लोकांचं लक्ष त्या ठिकाणी जायचं आणि लोकांचं लक्ष गेल्यानंतर तो नाद बंद झाला तर जे काही इम्पॉर्टंट न्यूज सांगायची आहे ती न्यूज कळवण्यात येते. आणि त्यामुळे ज्यावेळेस हा आत्म्यानं संचारित झाला, वचन असं म्हणतं की करण्याचा नाद झाल्यासारखा झाला. आणि मग ती वाणी जी आहे ती त्याला म्हणाली, जे पाहतोस ते तू लिही. आणि ज्यावेळेस तो म्हणाला जे पाहतोस ते तू लिही, त्यावेळेस तो त्यानं लिहायचं काय लिहायचं आहे तर म्हणजे लिही एवढंच नाही तर ते मग इफिस, स्मुर्ना, परगम, थुवितिरा, सार्दिस, फिलदेल्फिया, लावदिकिया येथील 7 मंडळांमध्ये ते पाठव. आता पुन्हा एकदा बघा, मी पुन्हा सांगत आहे की या 7 मंडळ्या नेमक्या काय. तर रोमनच्या काळामध्ये या 7 मंडळ्या ह्या मायनर एशिया, ओके, रोमनच्या कालखंडामध्ये हा जो भाग आहे या भागाला आशिया हे संबोधलं जायचं. नंतरच्या कालखंडामध्ये तो भाग आता तुर्कीमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि तो भाग जो आहे तो आशियातून आता थोडासा आपण पाहतो की तो त्या बाजूला, म्हणजे ही बॉर्डरच आहे पण तो आपल्याला जसं की युरोपच्या साईडला तो गेलेला आहे. पण ज्यावेळेस रोमन कालखंड आहे, या रोमन कालखंडामध्ये या आशिया ह्या भागात त्या पडत होत्या मायनरमध्ये. आणि पात्मसच्या बेटाजवळच मी तुम्हाला नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपण डायग्राम पाहू त्यावेळेस मी तुम्हाला दाखवून देईन की योहान ज्या ठिकाणी पात्मसच्या बेटावर होता तिथून एकदम जवळच, म्हणजे समुद्राच्या पलीकडं हे जे ठिकाण आहे जे आता सध्या टर्कीमध्ये आहे, या ठिकाणी या 7 मंडळ्या होत्या. आणि यांना उद्देशून हे प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. तर जे तू पाहतोस ते तू लिही आणि या 7 मंडळांना पाठव. म्हणजे हे जे सांगणं आहे हे फार स्पेसिफिक आहे, मंडळांसंदर्भात आहे आणि यातून फार मोठ्या गोष्टी आता बाहेर काढायच्या आहेत. आणि त्यामुळं आपल्याला दिसतं की योहान जो आहे तो त्या 7 मंडळांकडे पाठव असं तो म्हटलेला आहे. ती 7 जी मंडळ्या आहेत त्या आशियातील
रोमन प्रांत म्हणजे जे आधुनिक जी तुर्की आहे या ठिकाणी ते होते. आणि मग ही जी मोठी शहरं आहेत आणि ह्या शहरांची जी विभागणी आहे ती आता वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहे. आज त्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या शहरांकडे पाहण्यात येतं. पण आपल्याला दिसतं की हे एकदम जवळच पातमसच्या बेटावर होतं. आपण पुढे गेल्यावर आढळतं की एक, जेव्हा मी पुन्हा सांगत आहे की जेव्हा आपण हा डायग्राम बघू तेव्हा आपण अधिक चांगल्या रीतीने शिकण्याचा प्रयत्न करू. घड्याळाचा काटा असतो ना, असं इतिहासकार असं म्हणतात की घड्याळाचा काटा जसा फिरतो तशा ह्या 7 मंडळ्या ज्या आहेत ना त्या पातमसच्या बेटावरून अशा दिसतात. म्हणजे पातमसच्या बेटाच्या बिलकुल समोरच्या बाजूला ह्या 7 मंडळ्या ज्या आहेत त्या 1 2 3 4 5 6 7 अशा त्या आढळत होत्या. आणि तसा तो कालखंड होता की ज्या कालखंडामध्ये पातमसच्या बेटावरून योहानानं हे त्यांना लिहिलेलं आहे. आणि मग लिहित असताना ती वाणी काय आहे, 12वं वचन काय म्हणतं त्याकडे आपण जाऊया. तिथं असं म्हटलेलं आहे, मज बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची. ओके, आता मी म्हटलं कर्ण वाजला, हो, काहीतरी मोठी घोषणा आहे, काहीतरी मोठी घोषणा आहे. आणि घोषणा करण्या अगोदर, सांगण्या अगोदर कर्णा वाजवून देत होता. कर्णा वाजला, बोलणारी वाणी होती ती मागून बोलत होती आणि बोलत, जे पाहतोस ते लिही आणि 7 मंडळांना कळव. योहान अजून समोर बोलत आहे. फॅन हा थंड होईल थोड्या वेळाने. तर जेव्हा ती वाणी होती, बोलत होती आतापर्यंत, बोलत असताना आता योहान काय करत आहे, आता योहान टर्न होणार आहे आणि आता टर्न होऊन पाहणार आहे की बोलत कोण आहे. आतापर्यंत पुढे बघत आहे, फक्त वाणी बोलत आहे. आणि आता काय होत आहे बघा, तो असं म्हणतो, मज बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो, मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया. त्यानं काय पाहिलं तर सोन्याच्या 7 समया असं तो म्हणतो. बापरे. आणि इथून ज्या वेळेस त्यानं ही गोष्ट पाहिली, आपण अद्भुत रीतीनं त्याचं वर्णन या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्याची इच्छा झाली की माझ्याशी बोलणारं नेमकं काय आहे, कोण आहे. तर त्यानं पाहिलं की माझ्यासमोर बोलत असलेली वाणी कुणाची आहे, तर सोन्याच्या 7 समया. तर सोन्याच्या 7 समया नेमकं काय दाखवत आहेत तर पुढे काय म्हटलंय बघा, आणि त्या समयांच्या मध्यभागी, ओके, 7 समया, आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. आणि मग जर ज्यावेळेस आपण पाहतो हे ते माझ्या दृष्टीस पडला, पुढे एवढंच नाही तर बघा, मी नंतर एक्सप्लेन करतो बरं का. त्याचे डोके व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी, बर्फासारखी होती. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते. आणि त्याची वाणी मोठमोठ्या जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या मुखात पुढे असलेली तीक्ष्ण दुधारी तलवार होती आणि त्याचे स्वरूप परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्यापाशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात ठेवून मला उठवले, म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे. मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या मजजवळ आहेत. यास्तव जे तू पाहिले, जे आहे, यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले आणि सोन्याच्या त्या 7 समया पाहिल्या त्याची गूज लिहून ठेव. जे 7 तारे हे 7 मंडळांचे देवदूत आहेत आणि 7 समया या 7 मंडळ्या आहेत. आता पुन्हा आपण त्या वचनाकडे येऊया की नेमकं घडलं काय आहे. ऍज सून ऍज तो 7 समया पाहतो तोपर्यंत त्याला ते रिव्हील झालं नाही की त्या 7 समया काय आहेत. त्यानं फक्त वाणी ऐकली आणि म्हणाला, कोण आहे ती वाणी, म्हणून तो माग वळून पाहतो. त्याला 7 समया दिसतात. 7 समया ज्या आहेत ते कशाचं प्रतीक म्हटलं, 7 मंडळ्या. ज्या 7 मंडळांना आता पत्र लिहायचंय, जे गुज कळवायचं आहे त्या 7 मंडळ्या. आणि मंडळांच्या मध्यभागी कोण होता, मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेलं. तर आता ही जी काही गोष्टी आहेत या गोष्टी इथंच फक्त लिहिल्या नाहीत बरं का. याचं बिलकुल अशाच प्रकारे लिखाण
अजून एका ठिकाणी आहे. कुठे ठाऊक आहे? अद्भुत. डॅनियलाचं पुस्तक. ओके, आपण जाऊया डॅनियलाच्या पुस्तकामध्ये. दानियेलाचं पुस्तक याचं 7वा अध्याय आणि वचन 13. दानियेलाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 13. वाचूया, कोणीतरी वाचा बरं मोठ्यानं. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, हा तो आकाशातील मेघावर आरूढ मानवपुत्रासारखा कोणी आला. बघितलं त्याला परत मानवपुत्रासारखा कोणी आला. बरं पुढं. तो त्या पुरुषाकडे आला हा. व त्यास त्यांनी त्याच्याजवळ नेले. हा, इथं परत आपल्याला दिसतं की मानव पुत्रासारखा आला. हे जे काही दृष्टांत आहे, आपल्याला हे दृष्टांत कुणाकुणाला झालेले दिसतात माहितीये का? यशया, आपल्याला दिसतो डॅनियल, आपल्याला दिसतो योहान. यांना हा अशा प्रकारे झालेले दृष्टांत आपल्याला आढळतात. या पुस्तकांकडे आपण वारंवार जाणार आहोत, या लेखांकडे आपण वारंवार जाणार आहोत की देवबापानं त्यांना काय प्रगट केलंय. पण ज्यावेळेस आपण इथे येतो, आपल्याला पुन्हा हा आकडा दिसतो बघा, स्टार्टिंग विथ 7 समया. तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला सांगितलेलं की 7 काय दर्शवतं? बरोबर आहे, वारंवार काय दर्शवत होतं? 7 पूर्णत्व. पूर्णत्व कसलं? की ज्या ठिकाणी परमेश्वराला काही गोष्टी पूर्ण दाखवायच्या, प्रारंभापासून आपण पाहिलं परमेश्वराला पूर्ण दाखवायचंय, कम्प्लीट दाखवायचं, त्या ठिकाणी वारंवार या आकड्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. ह्या आकड्याचा उपयोग करण्यात आला. कुठला आकडा? तर आकडा 7. आणि म्हणून म्हटलंय 7 मंडळा पूर्णत्व दर्शवत आहे की मला आता काही गोष्टी सांगायच्या ज्या पूर्णत्वानं भरलेल्या आहेत, जे पूर्ण आहेत, ते मला सत्य तुम्हाला कळवायचं आहे. आणि म्हणून सोन्याच्या 7 समया ज्या आहेत त्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि जेव्हा त्या 7 समया त्याला दिसतात, त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा 7 समया ज्या आहेत त्या सर्व ख्रिस्ती जो मंडळ्या आहेत त्या मंडळांचं प्रतिनिधित्व करत आहेत. ओके, मार्क दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 7 समया 7 मंडळांना प्रतिनिधित्व करतात. आणि या 7 मंडळ्या आजपर्यंत असणाऱ्या सर्व ख्रिस्ती मंडळांचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे पूर्णत्व. काय पूर्णत्व आहे? की हा जो मेसेज आहे तो मेसेज सर्व मंडळांकरिता. इट इज नॉट अबाउट बिलॉंग्स टू दिस 7 चर्चेस. पण 7 मंडळ्या पूर्णत्व प्रदर्शित करतात. हे पूर्णत्व कसलं आहे? संपूर्ण ख्रिस्ती विश्वासातील मंडळांचं. आणि ते त्याचं प्रतिनिधित्व करतात. काय प्रतिनिधित्व आहे? जे ऐकलंय, जे पाहिलंय ते आता तू लिही. एवढंच नाही तर पहा, जे आधी आता मी तुला सांगणार आहे ते तुला आता लिहायचंय. पुढे गेल्यावर आपण पाहतो अशा पण काही प्रगटीकरणामध्ये गोष्टी आहेत ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तानं योहानाला लिहायला नाही सांगितलं. तो म्हटला हे लिहू नको. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या लिहायला सांगितल्या, काही गोष्टी ज्या आहेत ज्या त्यानं पाहिल्या, देवाचा आत्मा म्हणाला की लिहू नको. त्यानं फक्त पाहिल्या पण त्याला अलाउड नाही की ते लिहायला. म्हणजे काही गोष्टी काय आहेत? गुप्त आहेत. योहानाने त्या पाहिल्या पण त्याला सांगितलं की लिहू नको. आपण ज्यावेळेस इथं पाहतो त्याला म्हटलं की जे तू पाहतोस ते तू लिही. आणि मग अशी एक वेळ आली ज्यावेळेस देवाचा आत्मा म्हणाला की हे लिहू नको. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या लिहायला नाही सांगितल्या. पण इथं आपण पाहतो की काय सांगितलेलं आहे. मज बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळालो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया. सोन्याच्या 7 समया, 7 आकडा पूर्णतेचा आहे. पूर्णतेचा आकडा पुढे जाऊन देवाचा आत्मा सांगतो की 7 मंडळांचं प्रतिनिधित्व करतात. आणि 7 मंडळांचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं या 7 मंडळ्या संपूर्ण आजपर्यंत असलेल्या मंडळांचं प्रतिनिधित्व करतात. कारण ती पूर्णत्व आहे. आणि त्या 7 समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, म्हणजे कोण? तर आपण हे जे शब्द आहेत मनुष्याच्या पुत्रासारखा, तर आपल्याला दिसतं की येशू ख्रिस्त मनुष्याचा पुत्र म्हणून वारंवार या पृथ्वीवर असताना स्वतःला रिप्रेझेंट करतो. तुम्ही मला सांगाल का करतो? बिकॉज मी ऑलरेडी हे शिकवलेलं आहे. येशू वारंवार मनुष्याचा पुत्र असं स्वतःला का सादर करतो? ओके,
अजून कोण दुसरं? येशू का स्वतःला वारंवार मनुष्याचा पुत्र असं सादर करतो? क्या हो गया, भूल गए? याद नहीं है का? तो वारंवार का मनुष्याचा पुत्र म्हणून स्वतःला सादर करतो? का त्याला त्याच्यामध्ये खूप जास्त असं मोठी गोष्ट आहे की मनुष्याचा पुत्र असं तो स्वतःला प्रेझेंट करत असतो. आणि प्रगटीकरणामध्ये पण तिथं आपण पाहतो की मनुष्याच्या पुत्रासारखा असं म्हटलेलं आहे. मी तुम्हाला परत सांगतो, योहान ऍज सून ऍज पाहतो तो म्हणतो मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला. आता मी तुम्हाला परत एक्सप्लेनेशन करतो बघा. पायघोळ वस्त्र कोण घालायचे? याजक. व्हेरी गुड. पायघोळ वस्त्र कोण घालायचे? याजक. आता योहानाचं दर्शन आहे बघा. योहान काय करत आहे? तो म्हणतो मनुष्याच्या पुत्रासारखा मी पाहिला, ज्यानं काय केलंय? पायघोळ वस्त्र घातलेले आहेत. आता मला तुम्ही सांगा पुन्हा एकदा हे शब्द, मनुष्याचा पुत्र पायघोळ वस्त्र घातलेल्यासारखा त्याच्या दृष्टीस पडला. काय रिप्रेझेंट करत आहे या ठिकाणी? योहान मनुष्याच्या पुत्राला पाहिल्यानंतर काय म्हणत आहे? मनुष्याचा पुत्र तुम्ही लगेच म्हणताय हो येशू ख्रिस्त जायतो, ऍग्रीड. पण का मनुष्याचा पुत्र? का? वाय दिस नेम? आणि हे मी ऑलरेडी घेतलंय खूपदा सांगितलंय मी. का मनुष्याचा पुत्र? तो नंतरचा भाग आहे. हा बरोबर. त्यानं काय केलं? हा अजून त्याच्यामध्ये काय ऍड करा? अजून काय करू शकता? मनुष्याद्वारे, हा ते पण आहे त्याच्यामध्ये. पण अजून काय, म्हणजे तुम्ही कसं त्याला बसवाल? मनुष्य बनून मध्यस्तंभावर गेला. ओके, बरोबर. अजून काय? अजून काय सांगाल? कारण योहानाने ज्यावेळेस पाहिलं त्यानं काय पाहिलंय बघा. ऍज सून ऍज व्हेन ही सॉ, मनुष्याच्या पुत्रासारखा असं तो म्हणतो. तो असं नाही म्हणतो वाव काय भारी मी बघितलं माहिती आहे का तुम्हाला, आणि काय झालं. ही स्टार्ट्स विथ दिस. मनुष्याच्या 7 समयांच्या मध्ये सेंटर, 7 समयांच्या मध्ये त्यानं काय बघितलं? इन सेंटर, मनुष्याच्या पुत्रासारखा. कारण काय आहे त्याच्यामध्ये? मनुष्याच्या पुत्रामध्ये काय? येशू ख्रिस्ताचं गौरव आहे. येशू ख्रिस्त गौरवीला गेलाय. येशू ख्रिस्त गौरवीला गेलेला आहे. कारण तुम्हाला आठवतं, मी तुम्हाला सांगितलंय फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय आणि त्याच्या वचनांमध्ये ज्यावेळेस तो म्हणतो की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे त्याने लाभ आहे हे मानलं नाही. म्हणजे हे कसं झालेलं आहे? हे कसं शक्य आहे? तर त्यानं मनुष्य प्रकृतीचं मरणही सोसल्यानंतर तो म्हणतो तो देवाच्या स्वरूपाचा नाही, मनुष्य झाला, मनुष्य होऊन या पृथ्वीवर आला, त्यानं जीवन जगलं आपल्यासारखं. आणि मग मी तुम्हाला उदाहरण दिलं, तुम्हाला आठवतं का? मटणाच्या तुकडाचं उदाहरण दिलं, मुंगीचं उदाहरण दिलेलं होतं मी, का नाही आठवत? मटण तरी आठवतं का नाही? मटण तरी आठवायला पाहिजे ना. कारण का येशू ख्रिस्त फार गौरवानं स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणतो. कारण तो देव देह धारण करतो आणि या पृथ्वीवर येतो. आणि देह धारण करून एवढंच नाही तर तो मरतो. कारण मनुष्याची रदबेदली मनुष्याच्या शरीराने रक्तानेच करायची. ही साधारण गोष्ट नाहीये, ही अनन्य साधारण गोष्ट आहे. म्हणून येशू ख्रिस्त, गौरवी येशू ख्रिस्त कसा ओळखण्यात येईल, कसा पाहण्यात येईल? मनुष्याचा पुत्र. त्याचं नाव काय? मनुष्याचा पुत्र. तो वारंवार सारखं म्हणतो बघा, मनुष्याचा पुत्र. स्वतः येशू ख्रिस्त स्वतःविषयी पण बोलत असताना मनुष्याच्या पुत्राविषयी बोलतो.
कारण कोणत्याही पुरुषाच्या स्पर्शाशिवाय आत्म्यानं गर्भरूप धारण केलं आणि आत्म्यानं गर्भरूप धारण करून तो स्त्रीच्या गर्भामध्ये गेला. वाव, तो जन्मला, तो जीवन जगला आणि तो वारंवार म्हणतो मी आलो मरणासाठी, जाण्यासाठी. आणि मग तुम्ही बघा त्याच्या ह्या प्रवासामध्ये तो वारंवार म्हणतो की माझं गौरव होण्याची वेळ आलेली आहे, माझं गौरव होण्याची वेळ आलेली आहे. गौरव कुठं होणार आहे? वधस्तंभावर होणार आहे आणि त्यासाठी तिथं मला जायचं आहे. वाव, कोण जात आहे, कोण मरत आहे? जो देव स्वतःला लिमिट करतो मनुष्याच्या शरीरामध्ये, वाव, तो अद्भुत देव, तो मनुष्याचा पुत्र. काय एवढं अद्भुत आहे, काय एवढं अलौकिक आहे की त्रैक्यामधला तो त्यानं रूप धारण केलेलं आहे, मनुष्य स्वरूप धारण झालेला आहे तो. आणि ही अद्भुत घटना आहे. आपण मागच्या वेळेस इब्री लोकास पत्रामध्ये गेलो आणि इब्री लोकास पत्रामध्ये आपण शिकलो, आपण पाहिलं की त्यानं काय केलं, कुणाचं रक्त तो घेऊन गेला? स्वतःच रक्त. आपण पाहिलं की त्यानं स्वतःच रक्त तो घेऊन परमपवित्र स्थानातून पार गेलेला आहे आणि त्यानं तो वे केलेला आहे. आणि मग आपण जाणीव केली की हे असं कसं होऊ शकतं. मग इब्री लोकास पत्रामध्ये आपण पुन्हा गेलो आणि शिकलो इब्री लोकास पत्र काय म्हणतं. कुणाला शक्य होतं का तिथे जाणं? तर नाही, तो तुमचा आणि माझा महान याजक झाला. म्हणून ज्या वेळेस योहानाला झालेलं हे दर्शन आहे, योहान ज्यावेळेस पाठमोरा फिरताना पाहतो, तो पाहतो 7 समया. अगेन रिमेंबर फ्रॉम वेअर वी स्टार्टेड. आपण म्हटलं प्रगटीकरण कुणाचं? येशू ख्रिस्ताचं. कुणासाठी? त्याच्या मंडळीसाठी. येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण कुणासाठी? त्याच्या मंडळीसाठी. आणि संपूर्ण जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कुणाबद्दल आहे? मंडळीबद्दल आहे. नाव सी, 7 समया कुणाला दर्शवतात? 7 मंडळांना. 7 मंडळ्या कुणाचं प्रतिनिधित्व करतात? संपूर्ण जगातील मंडळांचं. का? तर 7 पूर्णत्व आहे. त्यांच्यामध्ये कोण आहे? अहो, त्यांच्यामध्ये योहान काय पाहतो? मनुष्याचा पुत्र. बर, मनुष्याचा पुत्र कसा पाहिला? बोलतो पायघोळ वस्त्र परिधान केलेला, मध्यभागी. वाव. जेव्हा कधी ह्याचं चित्र तुम्ही जर विचार केला ना की मला हे काढायचंय, तर ना तुम्ही असं इन अँड अराउंड नाही पाहणार बरं का. you'll see all the 7 churches around. आणि तो मध्यभागी आहे. काय मध्यभागी येतो? ज्यावेळेस आपण हे वाचतो काय निदर्शनास येतं? 7 समयांच्या मध्यभागी कोण आहे? पायघोळ वस्त्र परिधान केलेला मनुष्याच्या पुत्रासारखा मी पाहिला. काय दर्शवतं हे? की तो तुमचा आणि माझा याजक, मध्यस्थ, मध्यस्थी करणारा. वी आर फ्रॉम हिज टीम. आपण त्याच्या टीमचे आहेत. जे काही त्याला बोलायचं आहे ना, तो तुम्हाला आणि मला बोलेल, तो तुम्हाला आणि मला सांगेल. पण कुणाची हिंमत नाहीये की जे त्याचे आहेत त्याला त्यांनी दोष लावावा. बिकॉज त्यानं विकत घेतलंय. काय देऊन? स्वतःच शरीर आणि रक्त देऊन. म्हणून कोण करत आहे मध्यस्थी? कोण आहे मधी पायघोळ वस्त्र परिधान केलेला? हा याजक. कोण याजक? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातो, कारण हे इम्पॉर्टंट आहे. हे तुमच्या मस्तिष्कामधून, तुमच्या डोक्यातून कधीच जाऊ नये. इब्री लोकास पत्र त्याचा 9वा अध्याय. तुम्हाला आठवतं मागच्या वेळेस मी हे घेतलेलं होतं, तुम्हाला सांगितलेलं होतं की हे जे सगळं आहे, हे हा जो मंडप आहे, हे जुन्या करारामध्ये मानकोश आहे, कराराच्या पाट्या आहेत, गौरवशाली करुबीम जे आहे त्या करुबीम त्याच्यावरती आहे. हे सगळं असं आहे. पण हे काय आहे आपण पाहिलं तर हे दृष्टांत स्वरूपानं ठेवण्यात आलेलं आहे. आणि मग आपण एक विशेष गोष्टीकडे लक्ष दिलं आणि वचन 11 पासून पाहिलं. 9वा अध्याय वचन 11 पासून. ख्रिस्त कोण आहे? ख्रिस्त
हा भावी चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक असा येऊन, आपण पाहिलं की प्रमुख याजक वर्षातून कितीदा जायचा? एकदाच. कुठे जायचा? परमपवित्र स्थानात. परमपवित्र स्थानात काय होतं? काय होतं? कराराचा कोश. कोशामध्ये काय होतं? ओके, हा, पाट्या, 10 आज्ञा. बरोबर आहे. कळ्या आलेली अरुणाची काठी, मानना, पाट्या, ह्या सगळ्या होत्या. आणि त्याच्यावर काय होतं? कोशाच्या वर करुबीम होतं. बरोबर आहे. आणि मग ते काय करत होते? याजक काय करायचं? काय घेऊन जायचं आतमध्ये? ओके, पाप ज्यांच्याकडून झालेला आहे इस्रायलाच्या पापाबद्दल आणि स्वतःच्या पापाबद्दल जाऊन शिंपडायचं. पायघोळ वस्त्र असायचं, पायघोळ वस्त्राला घुंगरू असायचे आणि तो आत जायचा. आणि मग आपण पुढे पाहतो की येशू ख्रिस्तानं काय केलं? ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक असा येऊन हातांनी केलेल्या नाही. काय म्हटलंय? हातांनी केलेलं नाही. तर येशू कुठे गेला बघा? हातांनी म्हणजे या सृष्टीतील नाही अशा अधिक मोठ्या व पूर्ण मंडपातून आणि बकरे व गोरे यांचे नव्हे तर आपले रक्त घेऊन एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. त्याने काय केली? सार्वकालिक मुक्ती मिळवली. ज्या वेळेस हा योहान माग फिरून पाहतो त्याला 7 समया दिसतात. 7 समया कशाचं प्रतिनिधित्व करत आहेत? मंडळांचं. आणि त्यांच्या मध्ये कोण पाहत आहे? मनुष्याच्या पुत्रासारखा. मनुष्याचा पुत्र का बरं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पॉल असं म्हणतो की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणं हा लाभ आहे असं त्यानं मानलं नाही, तर तो मानव झाला. त्यानं मनुष्य रूप धारण केलं. इतकंच नाही तर त्यानं मरण, आणि तेही वधस्तंभाचं मरण त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केलं. म्हणजे डाऊन 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 अँड डाऊन. आणि मग देवानं त्याला गौरवी केलं. तो गौरवी झाला. योहान काय पाहत आहे? योहान त्या मनुष्याच्या पुत्राला पाहत आहे. कोण मनुष्याचा पुत्र? जो पायघोळ वस्त्र परिधान केलेला त्याला याजक असा दिसत आहे. याजक आता कुणाचं प्रतिनिधित्व करत आहे? मंडळांचं. वन्स फॉर ऑल, एकदाच आत गेलेला याजक. आणि हा त्याला पाहतो पायघोळ वस्त्र परिधान केलेला. आणि जेव्हा तो त्याकडे पाहत आहे असं तसं पाहत नाही बरं का. योहान हे फर्स्ट टाइमच ते माहिती बोलत नाही. योहान ऑलरेडी त्याच्या पत्रामध्ये हे बोललेलं आहे. तर पहा कुठं बोललेला आहे तो. योहान याचा पहिला अध्याय, योहानाचं पत्र याचा पहिला अध्याय बरं का. योहानाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 8 पासून पुढं वाचत आहे. लक्ष द्या, हे इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय आणि 8 पासून पुढं. आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. पुढं काय म्हटलंय बघा. जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. कोण? येशू. आम्ही पाप केले नाही असे जर आपण म्हणतो तर आपण त्याला लबाड करतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. आता दुसरा अध्याय पहिलं वचन. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून जे मी तुम्हाला लिहितो, जर कोणी पाप केलेच तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्या पापाबद्दल. कोण आहे तो प्रायश्चित? योहान काय मागेवरून पाहतो तर तोच मानव पुत्र काय आहे? 7 समयांच्या मध्ये उभा आहे. 7 समया मंडळांचं प्रतिनिधित्व करत आहे. पायघोळ वस्त्र परिधान केलेला जेव्हा तो त्याला पाहतो, मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला
असा कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला असं तो म्हणतो. त्यानं सोन्याचा पट्टा बांधलेला असा पुरुष माझ्या दृष्टीस पडला असं तो म्हणतो. योहान जे डिस्क्रिप्शन करतो आपला महान याजक म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. इब्री लोकास पत्र पुन्हा एकदा याचा 2रा अध्याय आणि वचन 17 आणि 18 कृपा करून कोणीतरी वाचा. त्यानंतर इब्री लोकास पत्र 9वा अध्याय आपण आता वाचलेलाच आहे, 11 आणि 12 ही वचनं. त्याच्यानंतर पुन्हा मी पहिला एक सांगतो तुम्हाला. इब्री लोकास पत्र 2रा अध्याय 17 आणि 18 वचन कोणीतरी वाचा. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते, यासाठी की लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिली, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावयास तो सामर्थ्य आहे. बरोबर, म्हणजे तोच प्रमुख याजक आपला, तोच मध्यस्थी करणारा. आणि म्हणून पायघोळ वस्त्र आपल्याला दिसतात. इथंच नाही, आपण 9वा अध्याय आणि 11 पासून पुढे पण वाचलं. आता आपण रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 33 आणि 34 वचन वाचूया. 33 आणि 34 वचन. तेहतीस आणि 34 8वा अध्याय रोमकरास पत्र वाचा कोणीतरी. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवू शकतो का? मी तुम्हाला मगाशी एक सांगितलं बघा की वी आर इन हिज टीम. ओके, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो बरं का. तुम्ही या ठिकाणी आहात, तुम्ही आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करता. ओके, सर्वजण करता की नाही? करता ना? ओके. जर समजा तुमच्या कुटुंबातील एखादा तुमचं लेकरू, तुमच्या घरातील कोणी चुकलं, तर तुम्हाला खूप अधिकार आहे तुम्ही त्याला बोलण्याचा, रागवण्याचा. पण जर समजा तुमच्या घरातील कोणी चुकलं तर तुम्ही बाहेरच्याला बोलवून सांगाल का ह्याला जरा 4 फटके मार? किंवा बाहेरचा जर कोण आला आणि तुमच्या घरातील व्यक्तीला अरे रावीपणानं किंवा काही बोलू लागला, माझा आहे अधिकार कोणाचा ह्याला बोलायचा? माझा आहे, मी बोलणार. तू बोलावं का? नाही. कारण का? ते अलाउड नाहीये तुला. आला घरचे जे आहेत, इनर सर्कल आपला, हे अलाउड. ज्या वेळेस 7 समया तुम्ही बघता आणि मध्यभागी असणारा प्रभू बघता मनुष्याच्या पुत्रासारखा, ते काय दर्शवतं माहिती आहे का? दे आर माइन, दे बिलॉंग्स टू मी. आणि पायघोळ वस्त्र परिधान केलेला महान मनुष्याचा पुत्र समोर आणि नोबडी इज अलाउड टू टच देम. मी त्यांचा सांभाळ करणार आहे, मी त्यांना सांभाळणार आहे, मी त्यांचं संरक्षण करणार आहे. त्यांना बोलण्याचा, त्यांना दंड देण्याचा अधिकार कोणाचा आहे? माझा आहे. मी बघेन त्यांच्या संगती. पण डेअर एनीवन कोणी येऊन त्यांना बोलावं. मी पुन्हा सांगत आहे की वी आर ब्लेस. आपण एवढे आशीर्वादित आहोत की आपण त्या प्रभूचे आहोत. मध्यभागी उभा आहे आणि तो म्हणत आहे की माझे आहेत, दे आर माइन. तुम्ही आणि मी कुणाचे? जर तुम्ही त्याचे आहात तर तो तुमचं संरक्षण करणार, तो तुमच्या बरोबर असणार. पण प्रभूच्या लोकांना दोषारोप लावणारा दुसरा कोणीच नाही. न्याय कोण करणार आहे? तो. तुम्हाला आणि मला त्याच्या समोर नक्की उभं राहायचं. तुम्ही आणि मी केलेल्या कृत्यांसंदर्भात तो तुमचा आणि माझा नक्कीच न्याय करणार आहे. तो न्याय कशा प्रकारे असेल? जर तुम्ही तारलेले असाल तर तो नक्कीच न्याय अशा प्रकारे नाही आहे की आता तुला नरकातच टाकतो कारण तू बरोबर नाही आला. नाही, जर तुम्ही निवडलेले आहे, नेमलेले आहे, जर तुम्ही वेगळे केलेले आहेत तर तुमचा न्याय निश्चित आहे. कशा प्रकारे? तो परीक्षा करेल. जे तुम्ही पेरलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो पारितोषिक देईल. हा तुमचा न्याय आहे. जगाचा न्याय ऑलरेडी झालेला आहे कारण ते प्रभूचे नक्कीच नाही. जर तुम्ही आहात तर तुमचा न्याय कसा आहे तुम्ही चाचपडून घेणं गरजेचं आहे. फार आवश्यक आहे की तुम्ही कशाची पेरणी करत आहात, की तुम्ही कापणी कशाची कराल, तुमचा फोकस काय आहे त्याकडे तुमचं लक्ष असेल. म्हणून काय दर्शवत आहे? देवाच्या लोकांवर कोण आरोप करेल? बघा इथं काय म्हटलं, पुन्हा एकदा वाचा 33व वचन. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवेल? देवच नीतिमान ठरविणार. कोण ठरवणार आहे? देवच नीतिमान ठरवणार आहे. बरं, तर
हा जो मेला इतकेच नाही हम्म. तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे. पायघोळ वस्त्र परिधान केलेला, व्हॉट इज डुईंग, सोन्याचा पट्टा असलेला काय करत आहे, मध्यस्थी. देवानं त्याला गौरवी केलेला आहे, बिकॉज ऑफ हिज डेथ. देवानं त्याला गौरवी केलेला आहे. वाव, तो मध्यस्थी करणार आहे. आणि तो काय मध्यस्थी करतोय बघा, म्हणतो नाही, कारण ते माझे आहेत. जे 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 ख्रिस्ताचे आहेत त्यांच्यावर दोषारोप कोण ठेवू शकेल का? कोणच नाही, कोणच उभा राहू शकणार नाही. जेव्हा प्रभू आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी कोणच दोष लावू शकणार नाही. लक्षात घ्या, या जगातील जर समजा कुठली क्राईम कुठला झाला तर सगळ्यात पहिला जो पैसेवाला माणूस आहे तो काय करत असतो, तर वकील चांगला शोधा. मग वकील चांगला शोधायचा आहे तर त्या कितीही पहिली फीज असू दे, आम्ही द्यायला तयार आहोत, आम्हाला वकील चांगला पाहिजे. आणि मग लोक त्याच्यावर तुटून पडतात. आणि वकील लोकांची फीस किती असेल, किती सांगू, किती एखाद्याची फीस सांगा बरं, सगळ्यात महाग फी काय असेल एखाद्या केससाठी? हरीश साळवे सगळ्यात महाग आहे. बापरे, एंटायर क्रू, बापरे बापरे. म्हणजे एवढा बेस्ट वकील का बरं? कारण त्या वकिलावर विश्वास आहे की त्यानं जर एकदा केस हातात घेतली तर आमची मुक्तता होईल, आम्ही या जे काही आमच्यावर आरोप आहे त्यातून आम्ही सुटू. एवढा विश्वास लोकांचा त्याच्या, म्हणून ते कितीही त्याच्याला पैसे द्यायला तयार, एक एक कोट द्यायला तयार आहे. 5 स्टार मध्ये राहायचं सगळ्या टीमनी. तुमच्या आणि माझा जो वकील आहे जो देवासमोर आहे, हु विल स्टँड बिफोर हिम, जेव्हा तो तुमची आणि माझी बाजू घेईल, जेव्हा तो दे आर माइन. योहान ज्यावेळेस मागं फिरून बघतो कोण आहे करण्याची वाणी झालेले, कोण माझ्यासाठी बोलत आहे, काय पाहिलं त्यानं, काय दर्शवायचं आहे त्याला. मी पुन्हा सांगत आहे तुम्हाला काय बॅकग्राऊंड आहे, लक्षात घ्या. बॅकग्राऊंड इज दिस. डेमिशियन काय करत आहे, मंडळांना पकडत आहे, मंडळांच्या वडिलांना पकडत आहे, तुरुंगात टाकत आहे आणि मारत आहे. बिथरलेले आहेत, घाबरलेले आहेत. आजची परिस्थिती काय वेगळी आहे का? नाही, सेम. वी ऑल आर गोइंग फ्रॉम अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. स्टार्ट विथ दिस, मी तुमचा बंधू. ओह, इज इट? ओके. काय म्हणत आहे की मी तुमचा बंधू? इथंच नाही, तो म्हणतो संकट, राज्य, धीर, ह्याच्यामध्ये मी तुमचा भागीदार. घाबरू नका, कारण का ती करण्याची वाणी प्रभूच्या दिवशी मी आत्म्यानं संचारित झालो आणि मागवळून बघितलं तर 7 समया होत्या. हो, 7 समया पूर्णतेचं प्रतीक आहे. पुढे जाऊन तो म्हणतो ज्यावेळेस ती प्रभूची वाणी मला बोलली त्या 7 समया म्हणजे 7 मंडळ्या लिही. आणि मधी कोण आहे? पायघोळ वस्त्र परिधान केलेला मनुष्याच्या पुत्रासारखा, मनुष्याचा पुत्र जो गौरवीला गेला वधस्तंभावर, ज्याला आम्ही पाहिलं पुनरुत्थित झालेला. त्याचं नाव काय? त्याचं नाव मनुष्याचा पुत्र, जे त्याचं स्वतःचं प्रिय नाव आहे. वाव, काय, दे आर माइन. कोण दोषारोप लावतंय, कोण त्यांना बोलतंय? मी मध्ये आहे. कोणच त्याला दोषारोप लावू शकत नाही. प्रियांनो, जर तुम्ही त्याचे आहात, आपण जे इथं बसलेलो आहोत ना, आपल्याला एक फार मोठी हमी आहे बरं. काही हमी ही आहे की आपल्या अपराधांपासून आपल्या मुक्ततेची हमी आहे, आपली सुरक्षितता आहे बरं. काही जर आपण तारलेलो आहोत, कितीही निवडलेले आहोत, कितीही मोठे अपराधी असो, पायघोळ वस्त्र परिधान केलेला मनुष्याचा पुत्र ही हमी देतो की मी तुझा मध्यस्थ आहे.
मी मागच्या वेळेस तुम्हाला एकदा सांगितलं की जर तुम्ही निवडलेले आहात, चिन्ह काय माहितीये का, की तुम्ही तुमचे उरत नाही, तुम्ही त्याचे होता. जर हा अद्भुत आणि महान प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरील त्याचं गौरव जर आपल्याला अप्स अँड डाऊन करत नाही, आपल्या तारणाप्रत आपल्याला आणत नाही, आपलं कठोर हृदय पिघळत नाही, तारण कधीच नाही झालं बरं का. तारणापासून खूप लांब आहे. अजूनही जर त्याच्या कृपेला लाथाडण्यात येत आहे, हलक्यात घेण्यात येत आहे, तारण कधीच नाही. कारण पायघोळ वस्त्र परिधान केलेला मनुष्याचा पुत्र विश्वासाला काय हमी देतो, की तुझ्या अपराधांपासून तुझी मुक्तता आहे. पोरा तू घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे, मध्यस्थ मधी उभा आहे तुझ्या. तो प्रभू येशू ख्रिस्त. स्वर्गाचं पहिलं दर्शन, मनुष्याचा पुत्र पायघोळ वस्त्र परिधान केलेला, सोन्याचा पट्टा असलेला, तो तिथे त्या ठिकाणी पाहतो. मी तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही जे बसलेले आहात, मला तुम्हाला सगळ्यांना एनकरेज करायचं की जर ही तुमची हमी आहे की नाही माझं तारण झालेलं आहे, तर तुम्ही तुमच्या जीवनाचं अनालायझेशन करा आणि चेक करा स्वतःला की मी अजून माझ्या स्वतःची आहे, अजून माझ्या स्वतःचाच मी आहे का मी ख्रिस्ताचा आहे. तुम्हाला तुमचं उत्तर समजून येईल. तुम्ही अजून जर मी माझं मला ह्याच्यामध्ये अडकलेला आहात, खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे बरं का. कारण तुमचा त्या हमीवर विश्वास नाही, तुम्ही उरला नाही स्वतःच, तुम्हाला त्यातून त्यानं बाहेर काढलं. आपली संतुष्टता येशू ख्रिस्तामध्ये जर नाही आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण पुन्हा वचन काय म्हणतं बघा, 14 आणि 15. माझी इच्छा आहे की मी हे वाचून तुम्हाला समजून सांगावं. 14 आणि 15 असं म्हणतं की त्याचे डोकं जे आहे ते कसं आहे, त्याचे केस, त्याचे डोके व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी बर्फासारखी पांढरी आहे, बर्फासारखी पांढरी. आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. त्याचे पाय जणू काय भट्टीत जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी मोठ्या जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. कोणाला काय दिसत आहे बघा. हा जो काही देखावा, हे जे तपशील त्याला दिसत आहे, ते काय सांगत आहे. पहिली गोष्ट, आपण खालून जाऊ. तिथे लिहिलेलं आहे की त्याचे पाय भट्टीत असलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे आहेत. सोन पितळ जे आहे ते न्यायाचं प्रतिनिधित्व करतं बरं का. न्याय, ही जज. योहान ज्यावेळेस त्याला पाहतो, फर्स्ट थिंग तो त्याला पाहतो की पायघोळ वस्त्र परिधान केलेला. दुसरी गोष्ट त्याला पाहतो की त्याचे डोकं आणि केस पांढरे होते, बर्फासारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते आणि पाय भट्टीत जाळल्यासारखे बारीक पितळेसारखे होते. काय दर्शवतं की तो न्यायाधीश. इतकंच नाही तर त्याचं डोकं जे लोकरीसारखे पांढरे बर्फासारखं होतं, याचा संदर्भ फार सुंदर आहे. दानियेलाचं पुस्तक, याचा 7वा अध्याय 9वं वचन स्पष्ट काय म्हणतं, जरासं वाचूया का आपण. दानियल 7वा अध्याय 9वं वचन. हा. आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. हा. त्याचा पाहेराव बर्फासारखा पांढरा होता. हा. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखी होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूपी होती. हे काय दर्शवते माहिती आहे का, की एक तर ज्ञान आहे, पांढरे केस, पांढरे जे डोकं बर्फासारखं आहे. काय दर्शवते, अफाट ज्ञानी व्यक्तीचं ते दर्शन आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस योहान हे दर्शवत आहे, हे पाहत आहे, तो म्हणतो की एकदम बर्फासारखं पांढरं. आणि हे कशाचं दर्शक आहे, तर हे दर्शक आहे शुद्धता, हे दर्शक आहे ज्ञान,
एवढंच नाही तर जे त्याच्या पायासंदर्भात सांगितलेलं आहे तर ते न्यायाचं दर्शक आहे. त्याचे जे डोळे आहेत ते डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे. हे कशाचं दर्शक आहे तर एकदम भेदक, लोकांची त्रेधा उडवून टाकणारी न्यायाचं प्रतीक आहे ते. त्याच्यासमोर अपवित्रता टिकाव धरू शकत नाही. कारण का वचन कोण म्हणत आहे? पॉल काय म्हणत आहे आपण बघूया. पहिले करीन 3 अध्याय आणि 11 पासून ते 15 पर्यंत. हे फार इम्पॉर्टंट आहे की हा जो अग्नी आहे त्याच्या संदर्भात लिहिलेला आहे की त्याचे डोळे जे आहे जसं काय अग्नी आणि अग्नी निघावा असे आहेत. अग्नीसारखे, अग्नी ज्वालेसारखे त्याचे डोळे आहेत. पहिले करीन 3 अध्याय आणि 11 पासून पुढं किती सुंदर म्हटलेलं आहे बघा त्या ठिकाणी की एव्हरीवन, जे तुम्ही आणि मी आहोत, त्या तुम्हाला आणि मलाही तोच संदेश आहे. योहान ज्यावेळेस पाहतो, योहान म्हणतो की मनुष्याच्या पुत्रासारखे मी पाहिला, पायघोळ वस्त्र परिधान होते. अहो एवढंच नाही, त्याची जे डोकं आहे ते बर्फासारखं, त्याचे केस शुभ्र. काय दर्शवतात की अहो तो किती ज्ञानानं भरलेला, शुद्धतेनं असलेला असा तो व्यक्ती. अहो त्याचे डोळे अग्नी ज्वालेसारखे. काय दर्शवतात? तर ह्याचं उत्तर फार सुंदर आहे. कुणाला सांगत आहे? पुन्हा ह्या 7 मंडळांना लिही. काय लिही बरं? काय दर्शवतात ते? जे तुम्हाला सांगितलं तेच. पहिले योहान 3 अध्याय आणि 11 पासून पुढं वाचा बरं काय लिहिलंय. जो पाया घातलेला त्याच्यावरच आहे वाटतं. बघा काय लिहिलेलं आहे. हा बघा, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया. हे इम्पॉर्टंट आहे बरं का. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, याच्या वाचून दुसरा पाया कशाचाच असू नये. पाया म्हणजे पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो बरं का. पाया म्हणजे जेव्हा आपण घर बांधतो, घर बांधत असताना एक पाया खणलेला असतो आणि जसा पाया स्ट्रॉंग तेवढं घर स्ट्रॉंग आहे. तर या ठिकाणी हा जो पॉल आहे, पॉल सांगत आहे की त्या पायावर तुम्ही रचलेले असायला पाहिजे. येशू ख्रिस्त हा पाया, येशू ख्रिस्त हा पाया, दुसरं काहीच नाही बरं का. मी एक 2-3 दिवसा अगोदर एका फॅमिलीला भेटायला गेलो आणि त्यांना भेटल्यानंतर ते प्रभूविषयी खूप सांगत होते. आणि मग सांगत असताना मला जाणवलं की हे जराशे धार्मिक लोक दिसत आहेत आणि ह्यांना देवाच्या वचनाचं ज्ञान आहे. मग मी बोलत असताना रिफॉर्मेशनचा विषय निघाला. मग मी त्यांना रिफॉर्मेशन विषयी सांगत होतो आणि रिफॉर्मेशन विषयी सांगताना की मी सांगितलं की हाऊ वी बिकेम प्रोटेस्टंट. तर त्यांचा घरातून प्रश्न आला, आपण प्रोटेस्टंट आहे? मी म्हटलं म्हणजे नाही, आपण बिलीव्हर आहे ना. डिड यू गेट द कन्फ्युजन? की काय होत आहे माहिती आहे का, की विश्वासामध्ये वेगवेगळे शब्द थोपवण्यात येत आहेत आणि वेगवेगळे पाये घालण्यात येत आहेत. जेव्हा तुम्हाला कधी कॅथलिक भेटतील ना, तुमचे फ्रेंड्स जर कॅथलिक असतील तर ते तुम्हाला हा प्रश्न विचारतात. कॅथलिक जर कोण आहे तर विचारतो की अच्छा यू आर प्रोटेस्टंट? बोलते हा. विच डिनॉमिनेशन? काय म्हणतात ते? कोणतं डिनॉमिनेशन? तुम्हाला माहिती आहे काय विचारत असतील बरं ते? काय वाटतं तुम्हाला? हा, तुमची त्रेधा उडवण्यासाठी, तुम्हाला खाली पाडण्यासाठी. आमच्यामध्ये होता ना, एकटाच होता ना. आम्ही कसे रोमन कॅथलिक्स आहोत. आणि तुम्ही किती डिनॉमिनेशन तुमचे? हे ते अमुक तमुक, इकडं तिकडं तिकडं इकडं. किती आहे तुमचे पाय? तुम्हाला हिनवत आहेत ते लोक. ते हिनवतात तुम्हाला. नाही आमचं हे असं आहे, त्यांचं आमचं ते तसं आहे, आम्ही इकडचे आम्ही तिकडचे, आणि तुम्ही बोलायला चालू करता. फार इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट. कोणता पाया असला पाहिजे तुमचा? येशू ख्रिस्त. कोणत्या पायावर उभे आपण? येशू ख्रिस्त. त्याच्यापासून दुसरं काहीच नाही. येशू ख्रिस्त हाच घातलेला पाया आहे. प्रॉब्लेम हा झालाय की प्रत्येक मनुष्य काय करतो, त्याला असं वाटतं म्हणून तो वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतो. बट अगेन व्हेन वी स्टार्ट, येशू ख्रिस्त याच्याशिवाय दुसरा पाया कुठलाच नाही.
अनेक लोक येतील आणि अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देतील आणि म्हणतील आमचा पाया पण येशू ख्रिस्तच आहे. पण ज्यावेळेस घर बांधायला लागतो तो येशू ख्रिस्त समजलाय का हा मोठा प्रश्न असतो. कारण ज्या वेळेस येशू ख्रिस्त हे नाव येतं, येशू ख्रिस्त म्हणाल्यानंतर वधस्तंभावर खेळला येशू ख्रिस्त, कारण येशू ख्रिस्ताचं नाव असते वधस्तंभावर खेळला येशू ख्रिस्त. तो वधस्तंभावर खेळलेल्या येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा काहीच पाया नाहीये. कोणी किती काही बांधा, पण त्या येशू ख्रिस्ताकडे पाहत असताना त्या येशू मध्ये अनेक गोष्टी घालत आल्यात. म्हणून येशू म्हणत आहे की मी गेल्यानंतर माझ्या नावानं बहुत लोक येणार आहेत, खूप लोक सांगतील. पॉल तर म्हणतो करिंथच्या मंडळीला की तुम्ही अन्य येशूच्या मागे लागलात का चेक करा. किती डिनॉमिनेशन्स, किती भयंकर लोक. आणि या ठिकाणी पुन्हा पॉल सांगत आहे की घातलेला असा एकच पाया दुसरा कोणी घालू नये. कारण का काय होणार आहे बघा, तो जो अग्नी आहे ना त्याचे डोळे अग्नीसारखे, सी काय करणार आहेत ते. बरं पुढं काय म्हटलं बघा, कोणी सोने रुपे मौल्यवान पाशाने हा गवत हा त्या बांधणाऱ्याचं प्रत्येक काम काय होणार. कसं होणार बरं, तो काय करेल, काय पुढे म्हटलं, तो दिवस तो उघडकीस आणेल. तो दिवस काय करेल आणि काय करणार पुढं काय लिहिलं, कारण तो अग्नीसह प्रगट होईल. कसा प्रगट होईल तो, अग्नीसह. बर परत सांगा काय काय आहे ते त्यामध्ये, सोने रुपे मौल्यवान पाषाण लाकूड गवत पेंडा. मला सांगा काय काय टिकणार ह्याच्यामध्ये, सोनं रुप दगड काय टिकणार आहे, गवत पेंडा लाकूड नाही. बघा पुढे काय लिहिलंय, काय बाहेर येईल, आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीने होईल. बरं बाहेर काय निघेल सांगा मला, ज्या कोणाचं काम बरोबर टिकेल त्यालाच काय मिळणार आहे, हो त्यालाच मजुरी. कारण जो डोळा आहे ना त्या डोळ्यातून काय निघत आहे, अग्नी. नाही टिकू शकणार हो कोण. पुढं हा कुणा कुणा जळणार, गवत पेंडा लाकूड. अरे नाही आम्ही येशू येशू केलं, आम्ही खूप काय काय केलं, खूप गोष्टी येशूच्या नावाने झालेल्या आहेत, आमचा पण विश्वास आहे येशूवर, आम्ही पण येशू येशू करतो. समजून घ्या तो दिवस आल्यावर हे प्रगट होणार आहे. पुढं काय लिहिलंय बघा, बरं बघितलं असं होणार आहे. इट इज नॉट इझी. म्हणून तुम्ही कशावर उभे आहात, तो पाया काय आहे ते समजणं फार आवश्यक आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक ज्यावेळेस आपण वाचत आहे आपल्याला हे दिसत आहे की काय होणार आहे, त्याचे पाय जणू काय भट्टीत जळलेल्या त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते, त्याचे पाय जणू काय भट्टीत जळलेल्या बारीक पितळेसारखे. काय दिसत आहे या ठिकाणी, ही इज गोइंग टू बी अ जज्ड. न्यायाधीश प्रभू येशू ख्रिस्ताला ते करत आहे. पितळ निर्णयाचं सूचक आहे. पितळ काय, निर्णयाचं सूचक, निर्णय दर्शवतं पितळ. निवास मंडप जे आहे जुन्या कराराचा, ज्या ठिकाणी न्याय केलेला होता त्याची आठवण वेदीची करून देता आपल्याला, दर्शक आहे ते. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 4 पासून पुढं. इब्री लोकास पत्र 12वा अध्याय वचन 4 पासून पुढं. तुम्ही पापाबरोबर युद्ध करीत असता रक्तपात होण्याइतका प्रतिकार केला नाही. जो बोध पुत्राला करावयाचा तसा तुम्हाला केला तो तुम्ही विसरला आहात का. माझ्या मुला प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याचकडून दोष पदरी पडला असता तू खचू नको. कारण ज्या त्याचवर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्राला तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो फटके मारतो.
शिक्षणासाठी तुम्ही सहन करीत आहात, देवपुत्राबरोबर तसा तुम्हा बरोबर वागतो. ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे भागीदार सर्व झाले अशा शिक्षेविरहित तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नव्हा, दासी पुत्र आहात. शिवाय शिक्षा करणे असे आपल्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरली, तर आपण विशेष करून जो जीवात्म्याचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? कारण त्यांनी मनास वाटली तशी थोडे दिवस शिक्षा केली, पण त्याने केली ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून केली. आणि म्हणून त्याबद्दल त्याचे पाय जे दर्शवण्यात येत आहेत ते पितळेचे दर्शवण्यात येत आहेत. न्यायाचं प्रतीक आहे. मी पुन्हा सांगत आहे, 7 समया आणि मदितो काय दर्शवतो? दे आर माइंड. त्यांना जर दोष लावणार, त्यांना बोलणार, त्यांना सरळ करणार तो कोण आहे? मी. प्रियानो, अद्भुत असं हे प्रभूचं वचन आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येईल आपण त्याला तसंच पाहू. देव बाप तुम्हाला आणि मला त्याच्या कृपेद्वारे सांभाळो, तुम्हाला तो अधिक सक्षम करो. कारण त्याला आपण फेस करत असताना योहान ज्यावेळेस त्याच्याकडे बघतो, योहान पाहून म्हणतो की मी त्याचं स्वरूप पाहिलं. आणि ते स्वरूप कसं आहे? स्टार्टिंगलाच म्हणतो की तो मनुष्याच्या पुत्रासारखा पाय घोळ वस्त्र परिधान केलेला असा होता. मी पाहिलं की अगम्य शुद्धतेचं प्रतीक असणारा, एवढंच नाही तर त्याच्या डोळ्यामध्ये अग्नी असणारा, अहो त्याचे पाय न्यायाचं प्रतीक करत होते. हे त्याला मी पाहिलं. पुढच्या वेळेस जेव्हा आपण येऊ त्यावेळेस तो पुढचा जो भाग आहे तो आपण पाहू की त्याच्यामध्ये अजून काय दडलेलं आहे, ते अजून काय दर्शवतं. आणि मग आपण 7 मंडळांकडे जाऊ. प्रभू देव बाप करो, तुम्हाला तो कृपा पुरवो, सहायता करो आणि मदत करो. प्रार्थना करूया आपण. प्रभू देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो ही संधी आम्हाला दिलीस की तुझ्या वचनाचं सत्य जे योहानाला देवा तू तुझ्या पुत्राचं प्रगटीकरण केलंस ते किती अद्भुत आहे आणि ते मंडळांसाठी आहे. ते समजण्यासाठी दे बापा आमचे नेत्र देवा तू उघड. अधिक चांगल्या रीतीने देवा आम्हाला तुझं गौरव करता येईल असं सत्य देवा आम्हाला समजू दे. प्रभू दे बापा, आम्ही ज्यावेळेस त्या 7 मंडळांकडे जाऊ त्यावेळेस प्रभू अधिक गांभीर्यानं दे बापा आम्ही त्या मंडळांकडे पाहावं अशी कृपा कर. पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही येऊ तर वचनाचं सत्य प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण जे मंडळांसाठी होतं ते अद्भुत रीतीनं कशा प्रकारे योहानाला प्रगट झालं ते आम्ही अधिक चांगल्या रीतीनं जाणावं अशी कृपा कर. सर्व गौरव मान महिमा मी तुला देतो कारण ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन. काही प्रश्न तुम्हाला?